डाचकुळपाड्यात एका मुलीच्या छेडछाडीनंतर काल रात्री 2 गटांमध्ये किरकोळ वाद झाला होता। त्यानंतर आज सकाळी काही जणांकडून मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली। रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ऑटो रिक्षांच्या काचा फोडून परिसरात दहशत निर्माण करण्यात आली। या घटनेच्या साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार काही जण हातात दांडकं, लोखंडी सळ्या आणि दगड घेऊन आले होते। त्यांनी रिक्षांच्या काचा फोडल्या। या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। पोलिसांनी काही आठवड्यापूर्वीच 1 किलो गांजा सुद्धा ह्या परिसरातून हस्तगत केला होता। म्हणजे पोलिसांची कारवाई त्यांच्या पद्धतीने चालू आहे, परंतु तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात जर गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं ह्या ठिकाणी येत असतील, आणि मला तर हा सुद्धा संशय आहे, कारण सगळे भाड्यानं या ठिकाणी 6,000 रुपये महिन्याला भाडा भरून राहतात। म्हणजे बहुतेक माझ्या अंदाजानं काही बांगलादेशी घुसखोर सुद्धा असण्याची, रोहिंग्या सुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही। मी पोलिसांना चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे चौकशी होईल। आणि एक मोठी बातमी, मुंबईतल्या MRA मार्ग पोलिसांनी जनरल पोस्ट ऑफिसच्या तक्रारीनंतर बनावट टपाल तिकिटांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय। या प्रकरणात तिघांना अटकही करण्यात आली आहे। या आरोपींची नावं राकेश बिन, शमसुद्दीन अहमद आणि शाहिद रजा अशी आहेत। तिन्ही आरोपींची 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे रॅकेट दिल्ली आणि बिहारमधून चालवण्यात येत होतं। या टोळीनं बनावट टपाल तिकीटं त्यांच्या मूळ किमतीच्या निम्म्या दरात विक्रीस ठेवली होती। पोलिसांना आरोपींच्या बँक खात्यांमध्ये तब्बल 8 कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवहार झाल्याचं आढळून आलेलं आहे।